चंद्रपूरच्या कंपनीतही हाच प्रॉब्लेम आलाय आपल्याला. त्यांनी तेच बोलले काय की मामा आपको हेल्मेट लगेगा, जूता लगेगा और जॅकेट भी लगेगा. साला भाड्यापेक्षा मारी जास्त आहे आपल्याला. प्रत्येक ठिकाणी ड्रायव्हरांची हरासमेंट होती मित्रांनो. कशी तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा हा पूर्ण, म्हणजे तुम्हाला कळेल. आपल्याला लगेच मिळालाय रिटर्नचा लोड. आपण जाणार आहोत चंद्रपूर. दालमिया सिमेंट फॅक्टरी मध्ये भरायसाठी जायचंय आपल्याला मित्रांनो, मदुराईला. चला तर निघूया भरण्यासाठी. पुढचा अपडेट मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये देईलच. तुम्ही हा व्हिडिओ देखील पूर्ण बघा, हीच तुम्हाला नम्रतेची विनंती. तर मित्रांनो, आपण आदिलाबादच्या आसपास आलो आहे. आणखीन जास्तीत जास्त अर्धा तास लागेल आपल्याला कंपनीत पोहोचायला. दालमिया सिमेंट फॅक्टरीतलं मटेरियल भरलो होतं आपण मित्रांनो. तुम्ही बघू शकता निजामाबाद ते आदिलाबाद हा पूर्ण घाट सेक्शन आहे. पण एक चांगला इकडं रस्ता खूप सुंदर बनवलेला आहे. राम मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा. आपण लवकरच पोहोचत आहोत चंद्रपूर दालमिया फॅक्टरीत मित्रांनो. आणि हे बघा या लोकांनी काय कार्यक्रम करून ठेवलाय हो मधीच. तर मंडळी, कसे आहात तुम्ही? मित्रांनो बघा भारतीय गव्हर्नमेंटचं काम कसा ब्रिज पडलाय तो. तर मित्रांनो, आपण आपल्या महाराष्ट्रात आलोय चंद्रपूरला. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय दालमिया सिमेंट फॅक्टरी मध्ये चंद्रपूरला. हे बघू शकता तुम्ही. चंद्रपूरच्या कंपनीतही हाच प्रॉब्लेम आलाय आपल्याला. त्यांनी तेच बोलले काय की मामा आपको हेल्मेट लगेगा, जूता लगेगा और जॅकेट भी लगेगा. साला भाड्यापेक्षा झकमारी जास्त आहे आपल्याला. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी खाली झालेली आहे. आणि तुम्ही कितीही इमानदारीनं ड्रायव्हिंग करा, बाकीचं मी बोलतोय तुम्हाला बाहेर गेल्यानंतर. प्रत्येक ठिकाणी ड्रायव्हरांची हरासमेंट होती मित्रांनो. कशी? दालमिया सिमेंट फॅक्टरी आहे चंद्रपूर मध्ये. आता साहेब गाडी खाली करायच्या वेळेस काय बोलला माहितीये का? नाटक करताय बोले तू, कुछ बारिश बिरिश नाही तर उधर. म्हणलं ठीक आहे साहेब, चुकलोय माझं. भरायला नव्हतं पाहिजे मित्रांनो आपण हे भाडं. ज्या ठिकाणी आपली इज्जत नाही ना त्या ठिकाणी गाडी भरू नका. आणि हो, हे जॅकेट, हे हेल्मेट
आणि ह्या ओट्या ज्या दिसतात ना कॅन्टीन वाल्यांना बाजार मांडला इथं बघा. 1500 रुपये ऍडव्हान्स, 100 रुपये भाडं, या 3 वस्तूंचं लाईफ टाइम चालणारा असा बिझनेस आहे मित्रांनो. पण ड्रायव्हर पुढे पर्याय नसल्यामुळे घ्यावंच लागत. 1500 रुपये डिपॉझिट ठेवायचं, 100 रुपये भाडं द्यायचं त्याला. मी बोललोय त्याला का भैया, मी तिरचीला पण घेतलं होतं हे सामान, तिथं 50 रुपये घे. नाही वो तिरची आहे, हे महाराष्ट्र आहे. म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्रात कशी लुटापाटीचा कार्यक्रम चालू झालाय सगळा. त्याला म्हणलं मी काय पाकिस्तानी थोडी, मी पण महाराष्ट्रीयनच आहे ना. तू महाराष्ट्राच्या ठीक आहे, तुम्ही बाहेरच्या ड्रायव्हरांना लुटता ठीक आहे बाबा, पण महाराष्ट्रातल्या पण ड्रायव्हरांना लुटताय का तुम्ही? सुधरा. आणि ड्रायव्हर कोणत्याही राज्याचा असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, बाहेरला असो किंवा लोकलचा असो, त्याला एवढं नाही लुटायचं हो. मित्रांनो, आपण गेटवर आलो होतो 2 वाजता, आता वाजले 5, म्हणजे 3 घंटे गाडी खाली करायला लागलेत आपल्याला. भरायला गेलो त्या दिवशी बी 4 घंटे भरायला लागले, म्हणजे टोटल वेस्ट किती झाला आपला? 7 घंटे. आणि तिकडनं भरल्या भरल्या इकडच्या साहेबाचा फोन, लवकर या अर्जंट आहे, लवकर या अर्जंट आहे. जीव थोडी जाणार राव, माणूस आहे हे. हे जे आहे ना बर का, हे स्टेरिंग मशीन आहे, आपण मशीन नाही, आपण माणूस आहे. आपली कॅपॅसिटी जेवढी तेवढंच चालणार ना. आपण उदाड थोडी घेतलंय राव, यांच्याकडे कामाला आहे आपण. मित्रांनो, मी दालमिया कंपनी चंद्रपूर या ठिकाणी खाली करायला आल्यानंतर इथं संजय पारगावकर म्हणून साहेब आहे स्टोअरचे. मला म्हणतो नाटकं करतो तू. म्हणलं साहेब तुझं वय कमी, जरा इज्जत देऊन बोल मला. माझं 45 रनिंग आहे, कोणाला काय बोला तुला कळतंय? आणि मी ड्रायव्हर नाही, गाडीचा ऑनर आहे. जेवढा तुला पॅकेज आहे ना म्हणलं तेवढं माझ्या गाडी नुसतं डिझेल वरती. म्हणलं शांत बसला, बोलला नाही जास्त. त्याच्या वर्गाला म्हणे गाडी घ्या का त्यांची खाली करून, त्याची नाही बोलला तो. ऐकून घेऊ नका मित्रांनो. तुमच्यापेक्षा कमी असेल ना, तो वॉचमॅन असो, कंपनीचा साहेब असो, कोणी असो, कशाला ऐकायचंय? सेल्फ रिस्पेक्ट नावाची काही चीज आहे का नाही आपल्यात? हा, आदर द्या तर आदर घ्या, नाही तर उडत गेले तुम्ही सगळे. संजय पारगावकर. तर मित्रांनो, आजचं सूर्य अस्त आपल्याला झालाय चंद्रपूर या ठिकाणी. चला तर आता काय इकडं काय मिळत नाही चंद्रपूरला, आपल्याला नागपूरलाच जावं लागेल. आणि तुम्हाला सांगितलं ना, नुसता बाजार आहे बाजार. हे गाडी बघू शकता तुम्ही आपली. थोडासा पडदा वगैरे बांधून घेऊ आणि 1 2 1 2 कर. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे तुतुडीमध्ये. आणि टोटल आपल्याला टोल नाका लागलाय 1000 रुपये. आपला गोव्याचा टिपी चालू असल्यामुळे आपल्याला तेवढा काही फरक पडला नाही. आपल्याला फक्त केरलाचा टिपी काढावा लागला. आणि मी तुम्हाला टिपीचेही रेट सांगणार आहे मित्रांनो. बघा, गोव्यातनं जर तुम्ही येणार असाल आणि 1.5 1.7 जर गाडी असेल, म्हणजे 3 टनाच्या पुढची जर गाडी असेल मित्रांनो तुमची, तर तुम्हाला गोव्याचा टिपी लागतो 850 रुपये, कर्नाटकचा टिपी लागतो 550 रुपये. पॉंडेचेरीला टिपी लागत नाही, कारण 10 ते 20 किलोमीटर लागतंय ते. तिथं टिपीचं कोणी विचारत नाही आणि पोलीसवाला आरटीओ कोणीही ताडवत नाही, कारण त्यांना माहिती आहे पॉंडिचेरीमध्ये कोणी खाली करत नाही गाड्या. डायरेक्टली कोचीन वगैरे जातात किंवा कन्याकुमारी साईडला गाड्या जातात. आणि आपल्या गाडी मोठी असल्यामुळे तामिळनाडूचा टिपी आपल्याला लागलाय मित्रांनो फक्त आणि फक्त 450 रुपये. चला तर